आणि टॉवल घे टॉवल कुठे ठेवा पहिले टॉवलने पुसू दे मग फुल टॉवल कुठे मॅडम मॅडम तिकट व्हा ना पाठ दिसते एका साईडनी व्हा एका साईडनी व्हा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं साधु साधु मना बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि खाली गुडघ्यावर बसून घ्यायचं गुडघ्यावर जे निघालं काजू काजू कोकणातला मावा आहे चमच्याने पुरी प्लेट घेऊ तिलोके पचारो सनातो भोजनं मधुरं इमं अधिवासेतु नो भन्ते भोजनं परिकल्पितं अनुकम्पं उपादाय पटिगहन्तु उत्तमं म्हणा हे भंतीजी आम्ही आमच्या कष्टाच्या नीतीच्या दानातून बुद्ध बाबासाहेबांचे धम्माचे कार्य करण्यासाठी आपणास भोजनदान पाणीदान देत आहोत तरी तुम्ही दिलेल्या भोजनाचा स्वीकार करावा तृतीयंपि इमं सोपव्यञ्जनं सलिनं सापनं भोजनानं मुदगं वरं बोधसा धमसा संगसा पूजयामि मनसा साधु मना बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि आयुर्नो सुखं वदन्ति साधु 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 सुखी ए बाजू बस म्हणजे तिकडून त्यांना सोडून तथागतांचा सद्धर्म तथागतांचा पावन पवित्र असा पूजनीय भिक्खुसंघ या तीनही साधकांना प्रथमतः पंचांग प्रणाम. महान विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचारांना या ठिकाणी कोटी कोटी अभिवादन पंचांग प्रणाम. तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर या संस्थेचे राष्ट्रीय कायदेविषयक सल्लागार
वंचित बहुजन आघाडीचे सर्व संस्थापक अध्यक्ष, बहुजन हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, तसेच राजघराण्याचे तिसरे रत्न रिपब्लिकन सेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्याही धर्ममंगल कार्याला या ठिकाणी आशीर्वाद आणि मंगल कामना करतो. म्हणा साधू साधू. आज या ठिकाणी शिरसाडी या गावामध्ये संगमित्रा बुद्ध विहारामध्ये अतिशय भव्य दिव्य स्वरूपात असं आपण बुद्धरूपाचं धूमरूपाचं मिरवणूक काढली, स्वागत केलं. तुम्हा सर्वांवरती खूप खूप मंगलकामना आणि आशीर्वाद. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ, उपासक उपासिका, बौद्धाचार्या, केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका, बालक बालिका, संत सैनिक दलाचे सैनिक, उत्कृष्ट बौद्धाचार्य, माजी सामने, केंद्रीय शिक्षक तुम्हाला गरजेचं आहे समाजाच्या बरोबर. केंद्रीय शिक्षक आयुष्यमान जाधव सर यांच्या प्रतीही मी मंगल कामना आणि आशीर्वाद करतो. वेळेचं भान राखता. आता 3:30-4 होत आहेत. आता पुढच्या कार्यक्रमात कसा वेळ आहे म्हणून पाठी भर बोलण्यापेक्षा वाटी भर बोललेलं कधी पण चांगलं. सर्वांनी हात जोडायचे आहे. माझ्या पाठीमागे बोला. वंदन करे हम बुद्ध को, वंदन करे हम बुद्ध को, बुद्ध करे कल्याण, बुद्ध करे कल्याण, बुद्ध सदा रक्षा करे, बुद्ध सदा रक्षा करे, बुद्ध बड़े बलवान, बुद्ध बड़े बलवान, बुद्धं नमामि, बुद्धं नमामि, वंदन करे हम धम्म को, वंदन करे हम धम्म को, धम्म करे कल्याण, धम्म करे कल्याण, धम्म सदा रक्षा करे, धम्म सदा रक्षा करे, धम्म बड़े बलवान, धम्म बड़े बलवान, धम्मं नमामि, धम्मं नमामि, वंदन करे हम संग को, वंदन करे हम संग को, संग करे कल्याण, संग करे कल्याण, संग सदा रक्षा करे, संग सदा रक्षा करे, संग बड़े बलवान, संग बड़े बलवान, संघं नमामि, संघं नमामि, साधु साधु साधु. भगवान समय संबुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचार आणि समग्र धम्मक्रांतीला या ठिकाणी कोटी कोटी अभिवादन करून आज या ठिकाणी वैशाख महिन्यामध्ये आपल्या शिरसावली गावामध्ये आपण एवढं मोठं भगवान सम्यक संबुद्धांचं रूप बसवलेलं आहे, मूर्ती प्रतिष्ठापित केलेली आहे.
लिंगरूप या ठिकाणी बसवलेला आहे. तुम्हा सर्वांवरती मंगल कामना करून उपासकांनो, भगवान सम्यक संबुद्धाचा जो सधम्म आहे, हा सधम्म फार विशाल आणि महान आहे. तुम्हा सर्वांचं खूप मोठं पुण्यबल आहे. तुम्ही कुशलकर्मी आहात की तुम्हाला आज मानवी देह मिळून भगवान सम्यक संबुद्धांचं तुम्हाला बुद्धरूप या ठिकाणी बसवता आलं. विहाराचं नावच आहे संघमित्रा. सम्राट राजा अशोक, चक्रवर्ती सम्राट राजा, जो राजाचाही राजा आहे, चक्रवर्ती सम्राट, संपूर्ण जम्बूद्वीपाचा राजा, म्हणून राजा सम्राट अशोकाकडे पाहिलं जातं. त्याची मोठी मुलगी संघमित्रा, तिचं नावावरून आज हे विहार खऱ्या अर्थाने शोभून दिसत आहे. सम्राट राजा अशोकाला विचारलं, भिक्खू संघ होता त्या ठिकाणी, आणि सम्राट राजा अशोकाने विचारलं पूजनीय भंतेजींना, काही भिक्खू होते त्या ठिकाणी. भंतेजींना विचारलं की राजा आम्हाला सांगा, तुम्ही बौद्ध धर्माचा दायक होण्यासाठी काय करावं? मी खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचा दायक आहे का? हा प्रश्न सम्राट राजा अशोकाने भिक्खूंना विचारला. त्यावर भंतेजींनी त्यावर उत्तर दिलं. भंतेजी म्हणाले की राजन, तुम्ही जोपर्यंत तुमचा रक्ताचा हाडामासाचा मुलगा अगर मुलगी जर संघाला बुद्ध शासन गतिमान करण्यासाठी जर दान केलं, त्याच्या अंगावर चिवट टाकलं, त्याला भिक्षू बनवला आणि बौद्ध धर्माचा एक दायक, एक वाहक जर केलं, धम्मजप केलं, धम्म प्रचार प्रसारासाठी जर दान दिला, तरच तुम्ही बौद्ध धर्माचे दायक व्हाल. सांगायचं हेतू एक की आपण या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य असं एवढा मोठा भगवान सम्यक संबुद्धाची मूर्ती या ठिकाणी बसवली. खूप आनंद झाला, बरं वाटलं. प्रत्येक ठिकाणी बुद्ध दिसावा, ते बुद्धांचं वलय, तेज, ज्ञान आणि शिलाचा सुगंध प्रत्येक जम्बूद्वीपामध्ये दरवळावा. प्रत्येक घरोघरी ही ज्ञान गंगा झाली. यासाठी कटिबद्ध असून प्रत्येक ठिकाणी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा सधम्म विज्ञानवादी बुद्ध करण्यासाठी आणि प्रचार प्रसार करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण भिक्षूच्या पायावर पाय ठेवून काम करावे अशी अपेक्षा करतो. उपासकांनो, मुळामध्ये आज आपल्याला फार मोठी पारमिता पूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली. मनुष्याचं जीवन हे पुण्यपारमिता पूर्ण करण्यासाठीच आहे. आपण पारमिता पूर्ण करून जीवन पूर्णत्वास नेण्यासाठी पारमिता ही महत्वाची आहे. पारमिता म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे, एका नदीच्या टोकावरून दुसऱ्या नदीच्या टोकाकडे जाणे म्हणजे पारमिता. आपल्या पारमिता पूर्ण करणे, आपले संकल्प पूर्ण करणे आणि या निसर्गामध्ये विलीन होणे, हाच भगवान सम्यक संबोधाचा धर्म आपण अतिशय सूक्ष्मरित्या
जाणून ठेवा. भगवान स्वामी संबुद्धाची या ठिकाणी मूर्ती बसवली. पण सांगा बरं तुम्ही आता मला की आपण भगवान बुद्धांचं पूजन कसं करणार, धर्माचं पूजन कसं करणार आणि संघाचं पूजन कसं करणार? तर बुद्धाचं धर्माचं आणि संघाचं पूजन आपण नेमकं कसं कराल या ठिकाणी सांगितलं. भगवान स्वामी संबुद्ध म्हणतात इमाय म्हणजे मी, धम्मानो म्हणजे धम्माचं आचरण करून त्यानुसार चलून, धम्मानो पतिपत्तिया त्याच मार्गाने, पतिपत्तिया म्हणजे प्रज्ञाशील आणि करुणेच्या मार्गाने जाणार. बुद्धं पूजेमि. बुद्धाचं वचन काय म्हणतं म्हणजे बुद्धाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान सधम्म आणि संघाचं आपण त्यांच्या दाखवलेल्या मार्गाने चलावं, भिक्षूच्या पायावर पाय ठेवून तसं धर्माचं काम करावं असं या ठिकाणी मी सांगतो. पूर्णात्म दृष्टीने आपण धर्माचं पालन करा अशी मंगलकामना या ठिकाणी करतो. बोलण्यासारखं पुष्कळ आहे, वेळेचं भान राखता. उपासकांनो, आज या ठिकाणी तुम्ही सर्व भव्य दिव्याचं स्वागत केलं. आजही हा बुद्ध प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आहे आणि उद्या बुद्धांना कशासाठी बसवलं की येणाऱ्या पिढीला धर्म सांगावा. आम्ही आज ना उद्या जाणार आहोत, पण येणारी जी पुढची पिढी आहे त्या पिढीसाठी ही चाललेली घटाटो. परंतु या ठिकाणी आपण एक दिशादर्शक असं करायला अशी अपेक्षा ठेवून या ठिकाणी बोलतो. पाठीभर बोलण्यापेक्षा वाटीभर बोललेलं कधीही चांगलं. भगवान स्वामी संबुद्ध म्हणतात की हे मनुष्यानो, मानवी देह म्हणजे ही 3.5 हाताची काया आणि ह्या कायेमध्ये जे काही दुर्गुण दुर्विकार सामावलेले आहेत ते दूर करण्यासाठी आपल्याला भगवान बुद्धांची साधना, विपश्यना, आनापान, चिंतन, मनन करून स्वधर्माचं शीलाचं आचरण करून आपलं जीवन आपल्याला जगावं लागणार आहे. बुद्ध त्या ठिकाणी सांगतात धम्मपदामध्ये बुद्धांचं वचन आहे की बुद्ध म्हणतात सब पाप सकरणं कुशल सौपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धान शासन. मग बुद्धांचं शासन काय काय म्हणतात? बुद्धांचं शासन आपल्याला बुद्धांना नेमकं काय सांगायचं होतं? तर बुद्ध म्हणतात की हे मनुष्यानो, तुम्ही तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाप कर्म, दुष्कर्म करता कामा नये. मग काय करणार? सब पापस्य करणं, कुठल्याही प्रकारचं पाप कर्म करता कामा नये. कुशल सौपसंपदा, कुशल कर्माचा संचय करणे. आणि ही 3.5 हाताची काया शुद्ध परिशुद्ध काया, वाचा आणि मनाने कुठल्याही प्रकारचं दुष्कर्म, वाईट कर्म, पाप कर्म करता कामा नये. एवढं जरी आपण केलं तर पुष्कळ झालं, आपण दुःख मुक्तीच्या मार्गाकडे चालला. आणि हे बुद्धांचं शासन आहे. म्हणून आजपासून ठरवून घ्या. आज आपल्या विहारात बुद्धरूप बसलंय, जणू काही बुद्ध चालले सोन्याचा शिलाचा चालला.
तुझं घामा घेऊन झाले. मग तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी ते शील जे दिलं ते आपण पुन्हा एकदा घेऊ आणि सगळ्या गावात आवाज जात होता म्हणा सगळ्यांनी मग ते भक्तीजी जे म्हणायचे ना तेच आपण म्हणा पानाती पाता वेरमणी शेखा परं समाधियामि आता ही शील घेतलं तर एका महिलेने ते ऐकलं. एक बाई होती तिने ऐकलं. ती काय म्हणे माहितीये का या भंतीजी काय म्हणते माहितीये का ती मुली काय तर दुसरी तिला म्हणे सारेगावची खबर तर तुला जाईल ती काय म्हणते बरोबर. ती तिसरी म्हणती तुम्ही दोघी पण शांत बसा तुम्हाला जो गेला काही समजत नाही ते काय म्हणते मी सांगते. वा त्यातली चौथी म्हणती तू कधी शाळेत गेली नाही कधी शिकली नाही साऱ्या गावासंग भांडण करते बरोबर आणि तुला कसं काय माहिती काय म्हणते ती. की दुसरी म्हणली तुम्ही तिघी जण का बसाने तुमचे माझे भांडण होते हा कसं काय भांडण होते मी सांगतो म्हणजे काय म्हणते. तर ती हळूच महिला उठली ती काय म्हणली माहितीये का आता हिला सगळं माहिती गावची सरपंच हिलाच करायचं पुढच्या वर्षी सरपंच गावचा कोणाकडे हिलाच करायचं आता महिलांची इच्छा आहे मग कसं करावं. मग त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो तर ती गावरान नाही होती कधी शाळेत गेली नाही कधी विहारात गेली नाही कधी ऐकला नाही तरी काय चुकलं शाळेत तर ती म्हणते आपली पण हीच गत झाली. तुम्ही पण भगवान बुद्धांनी शील दिलं काय आणि आपण घेतो काय. तुमची गत झाली पाण्यात पाता आणि बुद्ध म्हणतात पानाती पाता म्हणून खास धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा घ्या. इथं तू समोर ठेवतोय काय शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास those who are Buddhist people, children first of honest, and then honest is the best policeman as a human being first of. आपण आपल्याशी प्रामाणिक राहाल स्वतःशी प्रामाणिक राहून आपण सद्धर्माचं कार्य कराल अशी अपेक्षा ठेवून या ठिकाणी वाढलेली माझी धर्मदेशना या ठिकाणी थांबवतो आणि बुद्ध मठातून आलेला आशीर्वाद ब्लेसिंग ॲड्रेसिंग फॉर यू तुमचा आशीर्वाद करत आहे. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुधम्मानुसंघानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते इच्छितं पतितं त्वय्यन्ति त्वमेव समीजतु सर्वे पुरन्तु चित्तसङ्कल्पा चन्नवनो रसो यथा आयु आरोग्य सम्पत्ति सर्व सम्पत्तिमेव च ततो निब्बान सम्पत्ति युनिनाते समीजतु मनसा बाबासाहेबांची आहे. बाबासाहेबांचं विचार करणं की आपल्याला सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि धर्माचं काम करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. स्टार्ट
ठिकाणी विहारात या सर्वांसोबत फोटो घेऊ आपण. चला बाळांनो, चला. या बोल बाबा. हे पहिल्यांदा मन साधू मोबाईल कुठं आहे तुझा ते मी कनेक्ट करतो. दादा स्विच ऑफ केला मला सुट्टी नाही म्हणून मी स्विच ऑफ दादा बाजूला साधू चला तर सोबत फोटो घेऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोला भगवान गौतम बुद्धाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमच्या भिक्षू संघांचा भगवान गौतम बुद्धाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आनंदराज साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा शिरसाडी गावाचा शिरसाडी गावाचा. अरे जय 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 भीम, जय भीम जय भीम. अरे जय 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 भीम, जय भीम जय भीम. अरे जय 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 भीम. जय भीम जय भीम. चला येतो हा पुढच्या जयंतीला. आदरणीय आमचे दादासाहेब सिद्धार्थजी गमरे यांना मी विचार मंचावर येण्यास निमंत्रित करतो. त्यांनी विचार मंचावर यायचं आहे. बाहेर त्यांनी मंडपामध्ये बसून सर्व बाहेर असलेल्या मंडळींनी या ठिकाणी आपल्या सभा मंडपात येण्याची कृपा करायची आहे. थोडस पावसाचा व्यत्यय आलेला आहे. कृपया आपण सर्वांनी या ठिकाणी शांततेचं सहकार्य कराल अशी नम्र सूचना करतो. या ठिकाणी आपल्या शिरसाडी गावचे पोलीस पाटील आदरणीय माझे बंधू समीरजी धोत्रे या साहेबांना देखील मी विनंती करेन की आपण देखील विचार मंचावर यायचं आहे. त्रिशिला महिला मंडळ या महिला मंडळाच्या अध्यक्षा माजी सरपंच शिरसाडी आदरणीय भारती हरिचंद्र गमरे या आमच्या काकींनी देखील या ठिकाणी विचार मंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी हा कार्यक्रम सुसज्ज या ठिकाणी आपण पाहतोय. विहारामध्ये जी दिव्य रोषणाई केलेली आहे ते माझे बंधू व आपले सर्वांचे लाडके वायरमॅन आदरणीय दीपकजी मटपे साहेब यांनी देखील विचार मंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे आत्ताच ज्या अस्थिचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते आपले सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रात ज्यांनी आपला एक ठसा उमटवलेला आहे जिल्हाध्यक्ष बसपा आदरणीय
आमचे स्नेही मित्र प्रवीणजी मर्चंटे साहेब यांनी देखील विचार मंचावर यायचं आहे। त्याचप्रमाणे 12 महाडे या ठिकाणी कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष मुंबई भाऊचे अध्यक्ष बौद्धाचार्य श्रामणे माझे बंधू नितीनजी जाधव यांना देखील मी विनंती करेन की त्यांनी देखील विचार मंचावर यायचं आहे। त्याचप्रमाणे मुंबई मंडळाचे कार्याध्यक्ष आम्हा नवतरुणांना एक सुंदर असा मार्ग दाखवणारे, आमचं काही चुकलं तर ती चूक दाखवून कशा पद्धतीने तिच्यावरती मात करून आपण पुढे निघून जावं असे आम्हाला शिकवणारे आमचे तात्यासाहेब युवराजी एलवे यांनी देखील या विचार मंचावर यायचं आहे। तसेच प्रत्येक सुखदुःखात एखादा छोटा कार्यक्रम देखील असेल तरी आवर्जून उपस्थित असलेले आमचे बंधूंचे सासरे आदरणीय अनिलजी आरडे साहेब गाव नाते यांना देखील मी विनंती करेन की त्यांनी देखील या विचार मंचावर यायचं आहे। या ठिकाणी आदरणीय बौद्धाचार्य तांबे साहेब यांना देखील मी विनंती करेन त्यांनी देखील या विचार मंचावर उपस्थित राहायचं आहे। त्याचप्रमाणे बौद्धाचार्य आमचे मामा गाव टाकेडे युवराजी जाधव यांनी देखील या विचार मंचावर यायचं आहे।